व्यक्तीचे डबल कटोरीमध्ये ब्लाऊज. तर तुम्ही अगोदर पहिला ब्लाऊज बघू शकतात. हा आपला डबल कटोरीमध्ये मी ब्लाऊज शिवलाय. खूप सुंदर याची फिनिशिंग आली. जसं तुम्ही थंबनेल पाहिलाच, खूप छान याची फिटिंग आली. आणि नंतर आपण कस्टमरच्या आवडीनुसार याला डबल लेस लावली आणि हे आपण 3 लटकन लावलेत. तर आता हा छान आला म्हणून कस्टमरने अजून एक ब्लाऊज टाकला. तर आपण त्याची पण कटिंग पेपर कटिंग ठेवूनच आपण करणार आहोत, म्हणजे कमी वेळात आपली कटिंग होऊन जाते. जसं की तुम्ही आर्महोल पण बघू शकतात, एकदम परफेक्ट असं बसतंय दोन्ही साईडचं, कुठेही खालीवर नाही, एकदम परफेक्ट फिटिंग. आणि तुम्ही कटिंग तर एकदम सुंदर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. पेपर पॅटर्न असल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून कटिंग करायची. तर आपण आता अजून एक ब्लाऊजची कटिंग करू. मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण डबल कटोरीमध्ये 36 साईजचा ब्लाऊज कटिंग करणार, पण आपण अगोदर 36 साईजची कटोरीची कटिंग केलेली आहे. आता त्याच कटोरीपासून आपण डबल कटोरीचा ब्लाऊज कटिंग करायचं, ते पण पेपर ठेवून. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पेपर दाखवते की 36 साईजचा, जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर बरेचसे याच्यावर व्हिडिओ दाखवलेले आहेत. ह्या पेपरवर हा ब्लाऊज आहे. मी कस्टमरच्या, आम्ही हर एक काम तुम्हाला कस्टमरच्या याच्यावरच दाखवते, जसं की तुम्ही बघू शकता. आणि आपण ही ह्याची डबल कटोरी काढली 36 साईजमध्ये, म्हणजे मी हाच पॅटर्न ठेवून ही 36 साईजची डबल कटोरी काढली. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी याच्यासाठी 1 मीटर अस्तर घेतले. आता आपण सगळ्यात अगोदर कोणते कोणते माप घेतले पाहिजे, जसं की कस्टमरचा हा मापाचा ब्लाऊज आहे. सगळ्यात अगोदर मी याची उंची घेते, कस्टमरला जेवढी उंची लागते त्यानुसार. मग आता पेपर पॅटर्न हा कितीचा पण असू द्या, उंचीचा किती उंचीचा असू द्या, पण आपल्याला त्या उंचीकडे लक्ष न देता आपल्याला कस्टमरच्या जवळजवळ ह्याच उंचीकडे लक्ष द्यायचे, जे की त्यांची उंची आहे. आता मी शोल्डरपासून टेप धरलाय आणि जवळजवळ इथपर्यंत आपण हा टेप आलाय. जवळजवळ 13.5 इंच जरी बोललं तरी चालतंय. तर आपण 14.5 घेऊया. 14.5 वर एक मार्किंग केली. शिवून म्हणजे शिवून ब्लाऊज हा 13.5 वर एकदम परफेक्ट हा होऊन जाईल. आता 36 साईज आहे, तर आपण कंबर घ्यायचंय. कस्टमरचं कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच. 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे माप आपले कॉमन आहेत, कंटिन्यू हे माप आपण घेतलेच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो कोणता आपला पेपर पॅटर्न असेल, साईज कोणती पण असू द्या त्यानुसार. आता जर तुम्हाला उंची वाढवायची जर असेल तर काय करायचं, आता हा एकदम परफेक्ट बसलाय बरोबर. जर उंची वाढवायची असेल तर असं जरी माप आलं, समजा आता तुम्हाला 15 इंचाची उंची घ्यायची बरोबर, शिवून 14 इंचाची लागते. तर तुम्ही समजा हे बघा, जसं काय तुम्हाला उंचीमध्ये वाढवायचं आहे, समजा तुम्हाला शिवून 14 इंचचे लागते, तर 15 इंचावर मार्किंग करा. 15 इंचावर टेप धरलाय, मार्किंग इथं येते बरोबर. आता खालच्या साईडला आपल्याला पाहायचं नाही, तर पेपर पॅटर्न हा ह्या पॉईंटपर्यंत ठेवायचा, म्हणजे खाली जरी उरलं कपडा तरी चालतोय. मग ते आपण क्रॉस पट्टीमध्ये ॲडजस्ट करायचं, फक्त क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचं आहे, बाकीचं कुठंच वाढवायचं नाही. किंवा उंची कमी करायची तर हा पेपर खाली जरी गेला तर काही हरकत नाही. माप जे आपण शोल्डर ठेवतो, मुंड्यासाठी जे घेतो ते आपल्याला म्हणजे लक्षात आले पाहिजे आणि तेच आपल्याला घ्यायचे असते. आता जसं की हा एकदम परफेक्ट आहे, जसं की तुम्ही बघू शकता. किंचित थोडंसं आतमध्ये माप आलं याचं फिटिंगचा, तर मी तेवढं आपण ते फिटिंगमध्ये जरी कव्हर केलं असतं तरी पण चाललं असतं बरोबर. मग आपण ते कटिंगमध्ये काढून टाकू जेवढं उरलंय तेवढं. आता याच्यासाठी आपण क्रॉस पट्टी घेतली. आता क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला कुठेही काही वाढवायचं नाही, जशी आपले क्रॉस पट्टी आहे त्यानुसारच आपल्याला ठेवायची, कारण आपण ज्यावेळेस पेपर कटिंग केला त्यावेळेस आपण ही क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण हा पार्ट इथं ठेवू, जिथं आपले ॲडजस्ट होईल सगळे पार्ट त्या ठिकाणी आपण ठेवून घेऊ. आणि हा ब्लाऊज झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार, जसं की तुम्ही बघू शकता. हा भाग आपण इथं
ठेवून घेतला. आता आपण याची कटिंग करू. गळा आपल्याला 2.5 इंचाचा टाकायचा आहे. 2.25-2.5 इंचाचा तुम्ही टाकू शकता. आता थोडंसं स्टँड याच्यावर आले म्हणून मग मी उठून कटिंग करते. आपल्याला कटिंग करताना इथपासून करायची. एकदम छोटासा बदल आहे. जर तुम्हाला डबल कटोरी कटिंग शिकायची असेल तर नक्कीच कमेंट करा. जसं तुमच्या कमेंट येतील त्यानुसार आपण कटिंग व्हिडिओ नक्कीच अपलोड करू. ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग करतो तर आपल्याला फक्त 2च क्रॉस पट्टे लागते. पण आपण जसं की 2x2चा ब्लाऊज पीस आपण कट करतो किंवा इतर कट करतो त्यावेळेस आपल्याला 4 क्रॉस पट्टे लागते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता हा झाला आपला ब्लाऊज कटिंग. आता आपल्याला गळ्याचं माप मी तुम्हाला सांगते. 2.5 इंच गळा, किंवा तुम्ही हे जरी माप ठेवलं तर बघू शकता 2.5 वर आहे ही मार्किंग. मग तुम्हाला गळा किती मोठा घ्यायचा आहे तुम्ही त्याच्या याच्यावर घेऊ शकता. जसं की हा जवळजवळ 11.5 इंचाचा गळा आहे. कस्टमरचा जो हा पार्ट आहे पाठीचा एकदम छोटा आहे, तर मग मी खाली कमी ठेवले, जसं की 3 इंच. आता याच्यातून 1 इंच आपला गुंतल्या जाणार आणि 2 इंचच खाली राहील. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा घेऊ शकतात. आता आपल्याला आला विषय कटोरीचा. कटोरी आपल्याला वाढवायची कशी, तर मी हा भाग इथं ठेवून घेतलाय. एक तर तुम्ही हे 2 पार्ट पण करू शकता किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने जरी कटोरी कटिंग केली तरी चालते. अशा पद्धतीने आपली ही डबल कटोरी पण आपली ही काढून झाली. 36 साईजमध्ये टक्स लक्षात राहण्यासाठी अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने ही कटोरी झाली. आता आपल्याला हा भाग थोडासा कट करायचा राहिलेला. आता ज्यावेळेस ही शिवण्यात येणार त्यावेळेस याला एकदम सुंदरसा पफ येऊन जाणार आणि खूप सुंदर याची फिनिशिंग येणार. आता आपल्याला कट करायचं आहे बाही. बाही आहे कस्टमरची 9.5 इंचाची. तर 9.5 इंचामध्ये आपण अगोदर एक लाईन आखून घेऊ. अगोदर सरळ कटिंग करून घेऊ याची. आता आपल्याला घडी कितीची घ्यायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस बाही कटिंग करतो तर घडी लय महत्त्वाची असते. कमी पडायला नको किंवा जास्त व्हायला नको. 36 साईजला 8 इंचाची घडी आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच कंपल्सरी आपल्याला जास्त घ्यायचे, म्हणजे ही घडी एकदम परफेक्ट आहे. 4 याला आपल्याला म्हणजे जॉईंट द्यायचं नाही, फक्त आपण 2च लेअरला जॉईंट देऊ. आता बाही आहे 9.5ची, तर आपण 10.5 इंचावर मार्किंग करू. 10.5 इंचावर मार्किंग करू. 5 इंच आपला दंड घेर आहे, 5.25 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन. आता ही जी 8.5ची घडी आली आपण ही 8ची घडी आली आपण ही लाईन सरळ करून घेऊ. इथपासून आपण 3 इंच खाली येऊया आणि 2 इंचापासून आपण याला आकार द्यायचा आहे. हा पॉईंट इथं जाणार आणि हा पॉईंट इथं येणार. किती सिंपल पद्धतीने आपली बाही कटिंग आहे, नीट लक्षात घ्या.
अशा पद्धतीने जवळजवळ बाही कटिंग झाली. फक्त आपल्याला इथे जॉईंट द्यायचे आणि नंतर याच्यानुसार आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर कटिंग करून कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा एकदा तुम्ही ब्लाऊज पीस बघून घ्या का ज्याच्यावर आपण कटिंग करणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मग मी याच्यावर कटिंग दाखवत नाही. पण तुम्ही झालेला थंबनेल तर नक्कीच पाहिला असेल. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये.